नाणेफेक या ठिकाणी व्यासपीठावरच केले होते. आदरणीय सुनीलजी खांदारे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले होते. हाय व्होल्टेज सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. एका बाजूने आपण पाहू तर मैदानावर मंदार साबण आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोट्या कांबळी. दोन दिग्गज खेळाडू आहेत, दोन तगडे संघ आपल्याला पाहायला मिळतील. गतवर्षी देखील हीच क्वार्टर फायनलचा सामना रंगला होता. एका बाजूने आपण पाहिलं तर मैदानावर गोट्या कांबळी टॉस विन त्या ठिकाणी होतोय. काय असेल निर्णय थोड्याच वेळात या ठिकाणी कळेल. निश्चित आपण पाहतोय बॉक्स क्रिकेटमधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे. ते अर्थातच विजय प्रेयसी जपान 7 या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मैदानावर सोहेल शेख देखील आज संघासमेत जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय शेल्टे, त्यानंतर दिवा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो अक्षय गुरव, अर्थातच पांड्या टोपन्नपणे प्रसिद्ध असलेला खेळाडू. सिंधुदुर्गाचा बॉक्स टाईप क्रिकेटच्या पटलावर एकमेव गाडी बाईक ज्याच्या नावावर आहे तो योगेश मेस्त्री. त्यानंतर पावशीगावचा आपल्याला पाहायला मिळतोय मंदार तेंडुलकर. तर यापूर्वीचा जो सामना आपण पाहिला तर त्या यापूर्वीच्या सामन्यासाठी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणासाठी विजय घोलेकरसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपयांचं पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे विजय घोलेकर आणि हे पारितोषिक त्या ठिकाणी प्रायोजित केलं आहे सन्माननीय श्री बबलू शिरसाट स्पोर्ट्स परोळे यांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय श्री सुनीलजी खांदारे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी देऊन विजय घोलेकरचा सन्मान करायचा आहे. विनंती असेल विजय घोलेकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. विजय घोलेकर आपल्याला विनंती असेल शिरसाट स्पोर्ट यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. बबलू शिरसाट यांच्या वतीनं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणासाठी विजय घोलेकर खेळाडू आहे आणि येतोय निश्चितच. चला टाळ्यांचा गजर करूयात मित्रांनो. अतिशय सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि या सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं आहे. हे प्रायोजित केलं होतं शिरसाट स्पोर्ट्स परोळे यांच्याकडून आणि वितरित केलं आहे आदरणीय सुनीलजी खांदारे साहेब यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकता निश्चितच आमचे श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून विजय घोलेकरचं क्षेत्ररक्षण आपल्या मेगा स्क्रीनवर आपण सध्याच्या घडीला अनुभवत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण टायू आपल्याला पाहायला मिळतोय. एफर्ट्स निश्चितच विजय घोलेकर आल्यानंतर मैदानावर 100% योगदान हे ठरलेलं असतं. आपण पाहिलं तर मैदानामध्ये आणि आपल्या संघासाठी बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न हा विजय घोलेकरचा निश्चितच असतो कायमच. आपण पाहिलं तर आता मात्र आपण पाहतोय मैदानावर दुसऱ्या लढतीकडे आपण वळतोय. अशी तगडी लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय राहुल काळप गोलंदाजी एंडकडून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय योगेश मेस्त्री, साथीला असेल सोहेल शेख. एका बाजूने मॅन फ्रॉम कांदळगाव, एका बाजूने आपण पाहतोय मॅन फ्रॉम कुडाळ. तर गोलंदाजी एंडकडून मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ राहुल काळप या ठिकाणी सज्ज होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय नंदू देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे कृपया करून ज्या स्टेप आहेत पायऱ्या आहेत त्या आपण रिकामी करून द्यायच्या आहेत. ओ हो, पहिल्या चेंडूवर आपण पाहिला अनएक्सपेक्ट बाउन्स आणि या अनएक्सपेक्ट बाउन्सला फसलेला योगेश मेस्त्री बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार पहिल्या चेंडूवर राहुल काळप ऑन फायर. डीजे
धन्यवाद DJ JSM इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण अनुभवतोय जे सुंदर साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर अतिशय सुंदर असं आपल्याला पाहायला मिळतं. हे भव्य दिव्य असं व्यासपीठ पाहायला मिळतंय. रनिंग बिटवीन द विकेट पहा सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळते. योगेश मिस्त्री पहिल्या चेंडूचा शिकार बनला, तो अर्थातच राहुल काळपचा. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानावर मंदार तेंडुलकर अगदी लिहिल्या एकेरी धाव सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर ही पहिली धाव त्या ठिकाणी अंकित केली गेली आहे. धावांचा श्री गणेश धावांचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन होत आहे. धावांना शुभारंभ केला जातोय आणि आपण पाहतोय मैदानावर पहिल्या विकेट नंतर दुसरी विकेट देखील घेण्याची घाई ही जास्तीत जास्त लवकरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सोहेल शेख येतोय. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जाणारा हा सोहेल मॅन फ्रॉम कुडा आत्ता मात्र सज्ज होतोय राहुल काळपसाठी. यावेळेला मात्र आक्रमण केलंय, थोडासा घसरलाय, जेल होता, जेल सुटलाय. आपण पाहतोय मैदानावर जीवनदान आलंय. सुशील बंगेच्या हातातनं हा जेल निसटलाय. मिळालेलं जीवनदान निश्चितच आणि मिळालेल्या जीवनदानाचा फायदा आपल्या संघासाठी कितपत उठवला जातोय तो सोहेल शेखच्या मार्फत हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहत आहे. कारण स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे. कोणताही संघ या ठिकाणी पराभूत होणं स्वीकारणार नाही आहे निश्चितच. आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी बॅनरवर हात ठेवलेले आहेत त्यांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती असेल की आपण बॅनरवरचे हात सगळ्यांनी काढायचे आहेत. आपल्याला विनंती, जे जे पंच आहेत त्या पंचांच्या बाजूला जे प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत त्यांनी हात त्या ठिकाणी ठेवलेले आहेत बॅनरवर. राजू सगळ्यांना विनंती असेल हात जरा मागे घ्यायचे आहेत. आपण बॅनर पासून थोडेसे लांब राहा, कारण महत्त्वाचा सामना आहे, क्रुशल मुवमेंट आहे. आपण पाहतोय सध्याच्या घडीला राजकोट बॉईज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. सोहेल शेख गोलंदाजी एंडकडून राहुल काळप आपल्याला पाहायला मिळतोय. फुलरलिनचा चेंडू कन्वर्ट केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल यावेळेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मयुरेश शिवडावकर चेंडू पकडण्यासाठी थोडासा लेट झालाय. सहकाऱ्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते आणि या नाराजीला निश्चित स्वरूपाने चांगल्या दिशेने बदलावं लागेल तर निश्चितच मयुरेश शिवडावकरचा एक स्पेल हा देखील महत्त्वाचा असेल, एक षटक. आज मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते, प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. कारण राजकोट बॉईजचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर. या आयोजन नियोजनासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजली जाणारी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा होत असतात, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जर आपण पाहिलं मैदानावर तर फक्त एकमेव चॅम्पियन्स ट्रॉफी आहे जी राजकोटच्या मैदानावर आपल्याला अनुभवायला मिळते. भव्य दिव्य असं प्रशस्त किंग्स गार्डन मैदान आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्तानं सिद्धिविनायक फिशरीजचे ओनर आणि राजकोट बॉईजचं मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सोनू खांदारे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेख ड्राईव्ह पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल शेखच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन म्हणावं लागेल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्थिरावली 4 धाबांवर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या 4 धाबा. अर्ली ब्रेक थ्रू आला होता या ठिकाणी तो योगेश मिस्त्रीचा गोल्डन डकचा शिकार ठरला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर विजय प्रेयसी जपान 7 हे संघासाठी प्रत्येक चौकारासाठी विल्सन परेरा यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. वैयक्तिक पारितोषिकांनी नटलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पॉट प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हॅलो हॅलो व्यासपीठावर जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती असेल कृपया करून आपण व्यासपीठ मोकळं करून द्यायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. मान्यवरांची मानदेय देखील या स्पर्धेला भेटीगाठी होत राहणार आहेत, त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपण कुणी बसू नका. आपल्याला विनंती असेल आज मान्यवरांसाठी ही जागा राखीव आहे. त्या ठिकाणी उळीत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील मंगे मॅन फ्रॉम वालावल. समोर असेल मंदार तेंडुलकर. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश उमळकर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. आणि या एकेरी धाबेनिशी आपण पाहिलं तर मैदानावर धावसंख्या बनली 5 धाबा.
पहिलं या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिला होता राहुल काळपने. आपल्या पहिल्या षटकामध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी केली होती. योगेश मिस्त्री सारख्या एका बलाढ्य खेळाडूला निश्चितच एक तगड्या स्टार कास्टला त्या ठिकाणी माघारी परतवलं होतं. राजकोटमधील महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या ठिकाणी उभ्या राहून मॅच पाहत आहेत. त्यांना विनंती असेल, आपण आपल्यासाठी राखीव जागा या ठिकाणी ठेवलेली आहे महिला वर्गासाठी. कृपया करून आपण येऊन व्यासपीठाचा मान आपण ठेवायचा आहे. आपल्याला विनंती असेल, महिला भगिनींसाठी ही सूचना आहे, कृपया करून आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सोहेल शेख यावेळेला मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. निश्चितच सुंदर गोलंदाजी, सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल शेखकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. कुठल्याही मैदानावर विस्फोट आणि धमाका करणारा खेळाडू आहे. कुठल्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटवण्याची क्षमता राखून ठेवणारा असा खेळाडू मॅन फ्रॉम कुडाळ अर्थातच सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सोहेल शेख आणि त्याच्या विरोधात सोहम तेजस स्पोर्ट्सचा संघ थोडीशी रणनीती स्ट्रॅटर्जी आखताना आपल्याला पाहायला मिळतोय. माजी नगराध्यक्ष महेशजी कांदळकर तसेच दीपकजी पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य श्री दीपकजी पाटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय मालवण नगर परिषद उपनगराध्यक्ष सन्माननीय दीपकजी पाटकर साहेब आणि त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष सन्माननीय महेशजी कांदळगावकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती असेल, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं राजकोट मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. मुळात मॅचच्या दिशेने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घमासान चालू आहे. विजय प्रेयसी जपान 7 विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ आणि ही रायवली आहे. आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा याच दोन संघ त्या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात आणि तोच संघ यावेळेला देखील तेच बॅटल आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. राजकोट बॉयज आयोजनाची ही देखणी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. सध्याच्या घडीला हा क्रिकेटचा थरार रणसंग्राम अगदी संघर्ष पराकोटीचा संघर्ष होताना पाहायला मिळतोय. जपान 7 विजय प्रेयसी आणि त्याच्या विरोधात संघ खेळतोय तो सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ. दोन्ही संघ तगडे ताकदवान आहेत. दोन्ही संघांकडे अगदी तगडी स्टारकास्ट आहे. स्टेप आउट होतो. यावेळेला मात्र फटका फसलाय. सोहेल शेखला माघारी परतावं लागेल. सोहेल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे सातच धावा झाले. 5 चेंडू झाले, 7 धावा. 5 चेंडू 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर आपण पाहतोय राजकोट मित्रमंडळाच्या सदस्य आणि त्याचबरोबर महिला वर्ग अगदी या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या महिला प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. त्यांना विनंती असेल, आपल्यासाठी जागा ही त्या ठिकाणी राखीव आहे. कृपया करून आपण आसनस्थ व्हायचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय शेल्टे आणि खिलाडी आहे मैदानावर. बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये ज्याला बाहुबली म्हटलं तर असा बाहुबली खेळाडू मैदानावर. मात्र सुशील बंगेची गोलंदाजी आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र बाहुबली आलाय आणि आल्याच आपण पाहतोय मैदानावर राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स चौका.
धन्यवाद डीजे. 11 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावर ज्याच्या फलंदाजीची प्रतीक्षा होती तो सोहेल शेख बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये ज्याला बाहुबली म्हटलं जातं तोच अक्षय शेल्टे, मॅन फ्रॉम पावशी. पावशीचा अजून एक धाकड खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अक्षय शेल्टेला साथ देण्यासाठी मंदार तेंडुलकर आणि दुसऱ्या एंडने जर आपण विचार केला तर लक्ष्मीवाडी एक्सप्रेस वेगवान तेज तर्रार गोलंदाज मॅन फ्रॉम कुडाळ लक्ष्मीवाडीचा गुणवंत खेळाडू मयुरेश शिवडावकर गोलंदाजी एंडकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गत वर्षीचा जर हंगाम आपण पाहिला तर राजकोट बॉयज मित्रमंडळाची स्पर्धा ज्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा मानकरी ठरला होता आणि याच मैदानावर श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याला ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलं होतं. तोच मयुरेश शिवडावकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाऊन दिले आपण पाहतोय. पंचांचा निर्णय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आहे. चतुर चालक गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज आहे. हलकेच ड्राईव्ह केलाय. चेंडूवर धावसंख्या पोहोचेल आता मात्र 13 धावांवर. आपण पाहतोय मैदानावर अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम. मालवणमधील ही दर्जेदार मानाची सन्मानाची आणि अभिमानाची चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच राजकोट बॉयज आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं घमासान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या पटलावरील हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. ही रायव्हरली आहे. आपण पाहिलं तर 2 ते 3 वर्ष ही स्पर्धा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर 14 धाबा झाल्यात. 14 धाबा 3 चेंडू 14 धाबा हे समीकरण आत्ताच शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. दोन चेंडू झालेत. 2 चेंडू. विनंती आहे ज्या टू व्हीलर आपण गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे कृपया करून आपण त्या ठिकाणी पार्किंग झोनमध्ये नेऊन त्या गाड्या थांबवायच्या. पार्किंग झोनमध्ये नेऊन गाड्या पार्क करायच्या आहेत. आपल्याला विनंती आहे जे टू व्हीलर आपण रस्त्यावर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती असेल आपण आपल्या गाड्या पार्किंग आहे त्या ठिकाणी नेऊन लावायच्या आहेत. आपल्याला विनंती आहे. पुढेच मॅचच्या दिशेने आपण पाहतोय धावसंख्या पोहोचते ती 15 धाबा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा मंदार तेंडुलकर वेगवान चेंडू हलकेच वरच्या दिशेने आपण पाहिलं तर सिंगल त्या ठिकाणी धावसंख्या रोटेट केली गेली. धावसंख्या पोहोचते ती 16. 4 चेंडू या ठिकाणी समाप्त होत आहेत. 16 धाबा. गोलंदाजी एंडकडून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयुरेश शिवडावकर वेगवान तेज तर्रार रफ्तार का सौदागर यावेळेला मात्र बॉटम एंडचा चांगल्या पद्धतीने वापर करतोय. मनगटाचा देखील त्या ठिकाणी वापर केला जातोय. मंदारच्या माध्यमातून अक्षय शेल्टे जो स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं मात्र तुर्तास 9 सेकंडकडेच राहील कारण शेवटचा चेंडू असेल या षटकामधील या इनिंगमधील आणि पहिल्या इनिंगला ब्रेक देणारा हा शेवटचा चेंडू. गोलंदाजी एंडकडून आपण पाहतोय मयुरेश शिवडावकर मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडाळ. तर दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम पावशी मंदार तेंडुलकर. ओ हो बॅटचे इनर एज. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शर्ते शेवटी शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूनिशी समीकरण स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या बनली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर अक्षय शेल्टेने एक चौकार आपल्या संघासाठी महत्त्वाचा फटका त्या ठिकाणी खेळलाय आणि धावसंख्या स्थिरावली 17 धावा आणि विजयाचं लक्ष असेल येणारे 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. मैदानावर आपण हे घमासान हे क्रिकेटच्या पटलावरील युद्ध पाहतच राहू. तोपर्यंत आपण ऐकूयात डीजे बाबू.
धन्यवाद डीजे. स्वागतम, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. राजकोट बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम आपण अनुभवतो. याची देही याची डोळा. या स्पर्धेतील प्रत्येक सामनावीरासाठी सन्माननीय श्री विशाल मोडक यांच्याकडून SSS ब्रँडची बॅट त्या ठिकाणी प्रायोजित केलेली आहे आणि प्रायोजक आहेत मैत्री स्पा आणि विशाल मोडक यांच्या माध्यमातून ही आकर्षक अशी बॅट त्या ठिकाणी प्रायोजित केलेली आहे प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी. पारितोषिक येत आहे ते अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स. 18 चेंडू 18 धाबांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 18 धाबा बनवायच्या आहेत आणि विजय प्रेसी संघाच्या वतीनं सोहम तेजस स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंसाठी पारितोषिक येत आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. अक्षय शेल्टेने एक चौकार ठोकलाय, त्यांच्यासाठी विल्सन परेरा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. हा सामना संपल्यानंतर हे पारितोषिक आपण वितरित करूयात. तोपर्यंत वळूयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी एंडकडनं आपल्याला पाहायला मिळतोय राज नावाचा गोलंदाज. स्ट्राईकवर असेल राहुल काळप. मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडीगुडा. पहिला चेंडू आपण पाहतोय, थोडासा लेझी फटका आलाय, त्यावर देखील सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर पांड्या आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र 17 चेंडू असतील. 18 धाबांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. राज विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच राहुल काळप. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट, थोडासा फटका फसलाय, टाळ्यांचा गजर होतोय. सुंदर गोलंदाजी मिस्टर राज साठी आपल्याला पाहायला मिळते, कारण चांगली गोलंदाजी आहे. कारण या सामन्याचं या 2 चेंडूंचं महत्त्व त्या ठिकाणी विजय प्रेयसी गवंडीवाडा जपानचे बना संघ त्या ठिकाणी जाणतोय की राहुल काळप सारख्या खेळाडूला त्या ठिकाणी चेंडू निर्धाव फेकणं थोडंसं कठीण काम आहे. मात्र हे कठीण काम अगदी सोप्या रीतीने त्या ठिकाणी मिस्टर राज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंडकडून पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळतोय आणि तो अतिशय सुंदर रीतीने हे 2 चेंडू निर्धाव राखण्यात यशस्वी ठरलाय. उरलेले अजूनही 16 चेंडू 18 धाबांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. काय बनतंय काय बिघडतंय या मॅचच्या दरम्यान हे देखील पाहणं उत्सुकतेचं आहे. कारण गतवर्षीचा जर आपण विचार केला तर हाच सामना आपल्याला क्वार्टर फिनालेमध्ये पाहायला मिळाला होता. त्यामध्ये वरचढ ठरला होता सोहम तेजस स्पोर्ट्स संघ आणि थेट दुसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी गतवर्षीचा हंगाम त्यांनी गाजवलाय. असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावांची गरज आहे, 16 चेंडू शिल्लक आणि राज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय. पहा सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा स्क्रीनवर मंदार तेंडुलकर पावशीचा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर निर्धाव राखणारे सलगचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 3 चेंडू निर्धाव राहत आहेत आणि निर्धाव राहणारे चेंडू प्रेशर निर्माण करतील. दबाव दडपण स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जर टाय झाला तर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार आहे. पाहायचा आहे मैदानावर हा दुसरा सामना. पहिला सामना आपण पाहिला तर आदिनारायण परुळे संघ अतिशय सुंदर कामगिरी केली. शुभम कुलराज स्पोर्ट्स संघाच्या विरोधात विजय गोलेकरची कामगिरी जर आपण पाहिली, क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर निश्चितच सांघिक कर्तबगारीचा झेंडा हा अटके पार पोहोचवलाय आदिनारायण परुळे संघाने. तर हा दुसरा सामना आपण पाहतोय. दुसरा क्वार्टर फिनालेचा हा सामना मैदानावर जो जिंकेल तो दुसरा संघ ठरेल जो सेमीफिनाले राऊंडमध्ये पोहोचेल. पाहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय गोट्या कांबळी नॉर्थसाईडच्या दिशेने आणि स्ट्राईकवर राहुल काळप. षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. विजय प्रेसी संघाच्या वतीनं हे पारितोषिक प्रतिस्पर्धी संघाला देखील त्या ठिकाणी पारितोषिकांनी नपसलं जातं. यावेळेला मात्र वेगवान 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 गोलंदाजी राहुल काळप. चारोखाने चित म्हणावं लागेल. निशब्द करणारी गोलंदाजी, निशांत करणारी गोलंदाजी मिस्टर राज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या कर्णधाराने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला साजेल शोभेल अशा पद्धतीची कामगिरी, आपल्या नावाला साजेल शोभेल अशा पद्धतीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी एंडकडनं जर आपण पाहिले तर सलग 4 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव राखलेत. आणि समोरच्या बाजूने विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॉपची जोडी ज्यांच्याकडे पाहिलं जातं गोट्या कांबळी आणि राहुल काळप हे दोन्ही खेळाडूंना अर्थातच पाहिलं तर मैदानावर राहुल काळपला शांत ठेवलंय. मात्र ही वादळापूर्वीची शांतता नव्हे ना हा प्रश्न आहे. मैदानावर राहुल काळपचं वादळ जर धडकलं तर निश्चित स्वरूपाने या सामन्यात देखील आपला बचाव करू शकेल एवढी क्षमता, एवढी गुणवत्ता
आणि बॅटमध्ये ताकद आहे, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला मात्र हलकेच ऑन साईडला दिशा दाखवतोय चेंडूवर. एकेरी धाव, एकेरी धाबेनिशी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिली धाव ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 18 धावांचं आव्हान होतं आणि या 18 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना उरलेले आता 13 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 17 धावा, हे बॅटल आहे, ही रंगत आहे आणि ही रंगत ही खासियत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं आपण अनुभवतोय. राजकोट बॉयज आयोजनाची ही स्पर्धा देखणी आणि मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. डीजे मॅचच्या दिशेने आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा गोलंदाज दिवा एक्सप्रेस अर्थातच अक्षय गुरव उर्फ पांड्या टोपण प्रसिद्ध असलेला खेळाडू. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारदर्शक विल्सन परेरा यांच्या माध्यमातून आहे. गोट्या कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल रंगताना पाहायला मिळतंय. बॉक्स टाईप क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच राजकोट बॉयज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 रणसंग्राम. यावेळेला मात्र हलकेच स्टिअर केला चेंडू गोट्या कांबळीच्या बॅटमधून आपण पाहतोय. सिंगल, एकेरी धाव, एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन म्हणावं लागेल. स्कोर कार्ड 3 धाबांवर. उरले 11 चेंडू, 15 धाबांची अजूनही गरज आहे मैदानावर. 11 चेंडू, समोरच्या बाजूने 15 धाबांचं लक्ष वाचवण्याचा इरादा आणि दुसऱ्या बाजूने या 15 धाबा बनवण्याचा इरादा. गोट्या कांबळीकडे क्षमता, गुणवत्ता. यावेळेला मात्र बॅटची स्लाइस आपल्याला पाहायला मिळते. मात्र सुंदर यष्टिरक्षण सोहेल शेखच्या माध्यमातून. पहिल्या जर आपण 9 चेंडूंचा विचार केला तर पहिल्या 9 चेंडूवर अगदी सुस्थितीत होता सोहम तेजस स्पोर्ट्स संघ. सुशील बंगेच्या शेवटच्या चेंडूवर अक्षय शेलटेच्या बॅटमधून येणारा चौकार आणि त्यानंतर बदलणारं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गली क्षेत्रामध्ये हा चेंडूचा प्रवास घडतोय. चेंडूवर सिंगल आलाय, सिंगलनिशी धावसंख्या स्थिरावली 4 धावांवर. अजूनही 14 धावांची गरज आहे मैदानावर. हे बॅटल रंगताना पाहायला मिळते. एका बाजूने मुंबई स्थित दिवा एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्गाचा स्टार खेळाडू गोट्या कांबळे. यावेळेला मात्र मैदानावर एकच धाव. गोट्या कांबळीसाठी टाळ्या देखील होत आहेत कारण गोट्या कांबळी खिलाडू वृत्ती पहा आपण पाहिलं मैदानावर. पंचांनी वाईड देऊन त्या ठिकाणी 2 धाबा देखील कंप्लीट केल्या होत्या. मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर गोट्या कांबळीने सांगितलंय पायाला चेंडू लागलाय, त्यानंतर फक्त एकेरीच धाव त्या ठिकाणी मिळते. अशी खिलाडू वृत्ती निश्चितच असणं गरजेचं आहे. का आपण गोट्या कांबळीला अगदी स्टार आणि चांगला खेळाडू म्हणतो तर त्याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पांड्या गोलंदाजी एंडकडून स्ट्राईकवर गोट्या कांबळे. हलकेच ऑन साईडला फ्लिक ऑफ द रेस्ट मनगटाचा वापर, बॉटम एंडचा वापर. चेंडूला पाठवले घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धाब्यासाठी. एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली 6 धाबा. 5 चेंडूंचा केस समाप्त होतोय. 6 धाबा, 7 चेंडू 12 धावांची गरज आहे मैदानावर. 7 चेंडू 12 धावा आणि मैदानावर विस्फोट करणारा फटका गोट्या कांबळीच्या बॅटमधून येईल का? त्या शेवटच्या चेंडूवर देखील सरते शेवटी सिंगल धाव घेत त्या ठिकाणी आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल की राहुल काळप स्ट्राईकवर खेळेल. ओहो, यावेळेला मात्र खराब गोलंदाजी. वेग आणि वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर डाऊन द लेग हा चेंडू होता लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. वाईड +1 एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 8 धावांवर. उरलेले 7 चेंडू, अजूनही 10 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार. राजकोट बॉय चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातील हाय व्होल्टेज सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने विजय प्रेयसी जपान 7 संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा लक्ष्मीवाडी हा संघ.
टाळ्यांचा गजर दोन्ही संघांसाठी देखील तेवढेच पाठीराखे उपलब्ध आहेत. आपण पाहिलं तर ही मालवणची क्रीडा नगरी अगदी सजली आहे, फुलली आहे, भरली आहे, कारण राजकोट बॉयज आयोजनाची ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू डाऊन द लेग, अवांतर धाव, वाईड +1, एकूण 2 धावा. या 2 धावा एक्स्ट्राच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावर मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण आपण पाहतोय मैदानावर जशा पद्धतीने धुरंधर चित्रपटाने जसा धुमाकूळ घातला बॉक्स ऑफिसवर, तसाच धुमाकूळ घालण्यासाठी हे 2 धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मीवाडीचे एका बाजूने गोट्या कांबळी शांत संयमी खेळी, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर अगदी विचार विनिमय. आता मात्र विचार विनिमय स्ट्रॅटर्जी रणनीती आखावी लागेल विजय प्रेयसी गवंडीवाडा या संघाला, अर्थातच जपान 7 या संघाला. पांड्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दिवा एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. दिवा एक्सप्रेस पांड्या या टोपण नावाने प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज. 7 चेंडू, विजयाचं लक्ष, 8 धावा. सामना बनलाय. 50-50 चान्सेस पुन्हा एकदा मैदानावर क्रिएट होत आहेत. गोल्डन अपॉर्च्युनिटी असं म्हटलं तर प्रत्येक संकटाच्या काळामध्ये एक संधी दडलेली असते आणि ही संधी आली आहे निश्चितच. आणि या संधीचं सोनं बनेल का, गोट्या कांबळीच्या माध्यमातून पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूने पांड्या फुलटॉस चेंडू हलक्याच ड्राईव्ह केला जातोय, चेंडूवर सिंगल त्या ठिकाणी मिळतोय. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होतंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी थांबतोय आणि 2 षटकानंतर जर आपण विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 11 धावा. डीजे मिळते ते अर्थातच JSM इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण डीजेचा थरार अनुभवतोय. शार्फी लाईट साथीला आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजनासाठी ओळखली जाणारी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉक्स टाईप क्रिकेटच्या पटलावरील चॅम्पियन्स ट्रॉफी हे पर्व दुसरं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा हा सामना. उरलेले 6 चेंडू, 7 धावांची गरज. मैदानावर 6 चेंडू, 7 धावा. रणसंग्राम रणसंग्राम आणि रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या ड्राईव्ह केला जातोय, ऑन ड्राईव्हचा हा फटका. कारण आपण पाहिलं तर कालच्या सामन्यात राजू माइनकरने 1 किमया साध्य केली होती. पहिल्या 5 चेंडूवर 5 धावा घेतल्या होत्या आणि NV स्पोर्ट्सच्या विरोधात 1 चेंडू 2 धावा असताना सुंदर अक्रॉस द लाईनचा फटका खेळला होता. कोपऱ्यामध्ये या 2 धावा मिळवत त्याने देखील पुढील फेरीमध्ये प्रवेश करणारा सायली स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र डाऊन द लेग, चेंडू वळण्याचा अंदाज चुकलाय, वाईड आलाय चेंडू. पंच या ठिकाणी दर्शवतायत अवांतर धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन. रन बॉल इक्वेशन आलंय. मैदानावर उरलेत 5 चेंडू, 5 धावांची गरज असेल. मैदानावर 5 चेंडू 5 धावांची गरज. आता मात्र तगडी लढत पाहायला मिळेल आणि मैदानी पंचांना विनंती असेल आपण लक्षपूर्वक हा सामना हाताळायचा आहे, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत, तेवढेच तोलामोलाचे आहेत. आणि बॅनरवर ज्यांनी ज्यांनी हात ठेवलेले आहेत त्यांना विनंती असेल बॅनर पासून आपण थोडेसे लांब राहा, कारण हा सामना क्रुशियल मुवमेंट मध्ये आलाय. 5 चेंडू 5 धावांची गरज. एका बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम पावशी मंदार तेंडुलकर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राहुल काळप मॅन फ्रॉम लक्ष्मी अडीकुडा. हलकेच ड्राईव्ह केला जातोय, रनआउटची संधी असेल. दुसऱ्या बाजूने मात्र अगदी वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आहे, पंचांवर कोणताही दबाव नाही आहे. निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं तर पंच या ठिकाणी निर्णय कळवायचा आहे, आपल्याला विनंती असेल. पंच विश्वास आचरेकर. नॉट आउट, नॉट आउट हा निर्णय आलाय आपण पाहतोय. नो डाऊट, अर्थातच नॉट आउट, नो डाऊट आहे. पंचांचे अतिशय सुंदर 5 दिवस 4 रात्री आपण अनुभवल्यात. अतिशय सुंदर पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्या पंचांनी अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी, भरीव कामगिरी गेले 4 रात्री केले. अगदी 4:30 वाजेपर्यंत सगळे पंच आणि आमचे हे सगळे आयोजन समितीचे सगळे सदस्य अगदी
या स्पर्धेच्या निश्चितच सुरुवातीपासून आजचा समाप्तीचा दिवस आहे, तरी देखील आपण पाहिलं तर प्रचंड प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मंदार तेंडुलकर साथीला आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या बाजूने मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडा अर्थातच गोट्या कांबळी स्ट्राईक यांच्या दिशेने पहिला चेंडू असेल. यावेळेला मात्र टॅपचा फटका आलाय आणि गोट्या कांबळीकडे ही क्षमता आहे टॅप करण्याची, ती कला आहे, आर्ट आहे. निश्चित स्वरूपाने अतिशय सुंदर फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू गोट्या कांबळी आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर उरलेत आता मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. मैदानावर 3 चेंडू 3 धावा. फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. डबल टॅपचा फटका गोट्या कांबळीच्या बॅट मधून सिंगल कन्वर्ट केला जातोय. अक्षय शेलटेने आपण पाहिलं मैदानावर सुशील बंगेच्या विरोधात चौकार लगावल्यानंतर थोडंसं माहोल बदलला आणि पहिल्याच सत्राचा विचार केला तर 17 धावा बनल्या. 18 धावांचं लक्ष दिलं आणि 18 धावांचा पाठलाग करत असताना राहुल काळपने केलेली चुकी आपल्याला पाहायला मिळाली. सलग 4 चेंडू डॉट राहिले. 5व्या चेंडूवर सिंगल धाव मिळाली. 6व्या चेंडूवर देखील आपण पाहिलं मैदानावर तर सिंगल धाव मिळतं. पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र पांड्याची थोडीशी बिघडलेली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि अवंतर एक्स्ट्राच्या धाबा त्या ठिकाणी मिळाल्यात. आता मात्र मैदानावर उरलेत 2 चेंडू 2 धाबांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानावर. सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. पाहायचा आहे मैदानावर सामना टाय होतोय की गोट्या कांबळी या 2 धाबा मिळवतोय. पाहणं उत्सुक्याचं राहत आहे. स्टेप आउट होतोय. हलक्या ड्राईव्ह केला जातोय. गोट्या देखील तेवढाच तगडा खेळाडू आहे. त्याची स्ट्रेंथ अनेक खेळाडूंना माहिती आहे. तो शेवटच्या क्षणात काय करू शकतो, काय बदल करू शकतो, सामन्याचं घडामोड कशा पद्धतीने बदलू शकतो, याला गोट्या कांबळी म्हणतायत. निश्चितच अनेक वर्षांचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे, ज्याच्या पाठीशी आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोट्या कांबळी वर्सेस मंदार तेंडुलकर. राहिलेला 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. विनंती असेल राजकोट बॉईज आयोजन समितीचे सदस्य आपण गेटकडे सगळेजण जमायचे आहेत. आपल्याला विनंती आहे अशी सूचना आलेली आहे. राजकोट बॉईज मित्रमंडळाचे सगळे सदस्य आपल्याला विनंती असेल आपण जे मुख्य प्रवेशद्वार आहे गेट आहे त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित थांबायचं आहे. आपल्याला अशी सूचना आलेली आहे. या सूचनेचं पालन आपण करायचं आहे. बोलूयात मॅचच्या दिशेने. निश्चितच 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोट्या कांबळी विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडू आहे. क्षमता गुणवत्ता दोन्ही खेळाडूंमध्ये दोन्ही संघांमध्ये तेवढी क्षमता तेवढीच गुणवत्ता. सामना टाय होईल का पाहणं उत्सुक्याचा असेल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. पांड्याच्या हातात होणारी चुकी. राहुल आणि गोट्या कांबळीच्या बॅट मधून निघणारे सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर हा सामना 18 चेंडू आणि 18 धावांची लढत. यावेळेला विजयी होतोय अर्थातच मॅन फ्रॉम लक्ष्मीवाडी कुडा गोट्या कांबळी साथीला राहुल काळप. अर्थातच सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ दुसऱ्या सामन्यात या ठिकाणी विजयश्री संपादन करतोय. जाऊयात डीजे कडे. धन्यवाद डीजे. चला तिसरा सामना ज्या संघाचा आहे त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. विनंती असेल सायली स्पोर्ट्स कुडा आणि महापुरुष राजकोट आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. पुढचा सामना आहे सायली स्पोर्ट्स कुडा आणि राजकोट महापुरुष राजकोट संघ. आपण व्यासपीठावर यायचं आहे. कर्णधार दोन्ही व्यासपीठावर या आपल्याला विनंती असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं
या स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक